आणखी का मोठी बातमी आहे। कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती। त्यांच्या या मागणीवरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली। मात्र त्यांच्या या मागणीला मोठा विरोध होताना दिसतोय। ही कुत्र्याची समाधी काढू नये असं पडळकरांनी म्हटलंय। यासाठी एक चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे। हा भावनिक संबंध या सगळ्या विषयामध्ये आहे आणि त्यामुळे सातत्याने उकरून वाद काढणं हे अजिबात बरोबर नाही आहे। सरकारला माझी विनंती आहे, सरकारने या विषयामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे। यामध्ये एखादी समिती गठीत करा, हे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा। कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही। जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता, तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही। प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का, तर हो आहे। त्यावर वादविवाद झाले का, तर ते झाले। वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे। त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल।